तर राज्यातल्या पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक शारीरिक पात्रतेविषयी महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. ते आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे आपल्या चॅनलवर आपण सरकारी नोकरी संदर्भात उपलब्ध झालेल्या संधीची माहिती सांगत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीसाठी नवीन शारीरिक पात्रता काय लागणार आहे आणि पोलीस भरतीची संपूर्ण निवड प्रक्रिया ही कशा प्रकारची असते ही आजच्या व्हिडिओ मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती विषयी आलेली अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. तर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम शारीरिक चाचणीमध्ये शारीरिक पात्रतेमध्ये बदल करण्यात आलेला आहे, त्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी पोलीस भरतीत पात्र ठरण्यासाठी तुम्हाला काय पात्रता लागणार आहे ते आता आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे सर्वप्रथम 12वी पास असणं गरजेचं आहे. 12वी पासचं प्रमाणपत्र कोणत्याही शाखेतून तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर जे उमेदवार शारीरिक व शैक्षणिक अर्हता पूर्ण करतात अशा उमेदवारांनी शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक असते. तर शारीरिक चाचणीसाठी काय तुम्हाला असणार आहे गुण, तर शारीरिक चाचणीसाठी 50 गुण असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. 1600 मीटर साठी 20 गुण आणि 100 मीटर साठी 15 गुण आणि तुम्हाला गोळा फेक साठी 15 गुण, असे एकूण 50 गुणाची तुमची शारीरिक चाचणी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच महिलांसाठी 800 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण आणि गोळा फेक साठी विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे गोळा फेक साठी 15 गुण मिळणार आहे. असे एकूण महिला उमेदवारांसाठी सुद्धा 50 गुण असणार आहे. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, लेखी चाचणी ही लेखी परीक्षा तुमची 100 गुणांची होणार आहे. तर शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण, म्हणजे तुमची 50 गुणांची जर तुमची शारीरिक चाचणी होत असेल तर त्यात तुम्हाला 25 गुण मिळवणे आवश्यक आहे, अथवा तुम्हाला नापास म्हणजे त्या चाचणीत फेल गृहीत धरण्यात येईल आणि तुम्हाला लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात येणार नाही. तर संबंधित शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार प्रबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या, तर विद्यार्थी मित्रांनो एकास 10 प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी त्यांना बोलावण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लेखी चाचणीमध्ये समाविष्ट विषय काय असणार आहे, तर लेखी चाचणीमध्ये विद्यार्थी मित्रांनो अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण असा तुमचा पेपर असणार आहे. याचा जर तुमचा अभ्यास असेल तर तुम्ही 100% पेपर हा सोपा असतो, सोप्या पद्धतीने तुम्ही हा पेपर सोडवू शकता. तर सर्वात महत्वाचा मुद्दा येतो विद्यार्थी मित्रांनो, तो आहे वयोमर्यादा. तर विद्यार्थी मित्रांनो, वयोमर्यादा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, शारीरिक पात्रतेत काय बदल झाला ते सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ हा अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, लेखी परीक्षा लेखी चाचणीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न हे बहुपर्यायी प्रकारचे असतील व ती मराठी भाषेत येईल. लेखी चाचणीचा कालावधी विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पेपरचा कालावधी हा 90 मिनिटाचा असणार आहे आणि 90 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 गुणाचा पेपर हा सोडवावा लागणार आहे. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, उमेदवारांनी लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहे. म्हणजे 100 मार्काचा जर पेपर असला तर तुम्हाला 40 गुण जर मिळाले तर तुम्हाला लेखी परीक्षेत पात्र ठरवण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो. त्यापेक्षा कमी ज्या उमेदवारांना गुण मिळेल ते अपात्र ठरवण्यात येईल त्या उमेदवारांना. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे विद्यार्थी संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 110 प्रमाणात लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता पात्र असतील विद्यार्थी मित्रांनो. उदाहरणार्थ, जर अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये 10 पदे रिक्त जर असतील तर एकास 10 प्रमाणात बोलावण्यात येणारे विद्यार्थी, याचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच 10 गुणिला 10 100 विद्यार्थी मित्रांनो, तर 100 उमेदवारांना इथे बोलावण्यात येणार आहे. आणि ज्या प्रवर्गातील गुणक्रमे तथापि अनुसूचित जाती प्रवर्गातील अनुक्रमे 100व्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारास मिळालेले गुण जेवढ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना मिळाले असतील ते सर्व उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गातील
लेखी चाचणीसाठी बोलावण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 100वा मुलगा त्याला जेवढे शारीरिक चाचणीमध्ये गुण असतील तेवढे गुण जर बाकी खाली कितीही विद्यार्थी असो मग 100 जरी असले तरी त्यांना सुद्धा पेपरसाठी बोलावण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तसेच विद्यार्थी मित्रांनो, पोलीस महासंचालक यांनी प्रत्येक पोलीस घटकांसाठी गठीत केलेले निवड मंडळ नियमाचे पोट नियम 1 नियम 2 मध्ये नमूद केलेल्या 2 निकालाच्या आधारे उमेदवारांना एक गुणवत्ता यादी तयार करील. गुणवत्ता शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये मिळवलेल्या गुणांच्या एकत्रीकरण केलेल्या गृह विभाग शासन निर्णय क्रमांक देऊ नये विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर शासनाने वेळोवेळी काढलेल्या कोणत्याही आदेशानुसार अंतिम गुणवत्ता यादी तुमची तयार करण्यात येईल आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमची संपूर्ण निवड प्रक्रिया ही पार पडणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला उंचीविषयी माहिती, सर्वात महत्वाचा बदल जे शारीरिक चाचणीमध्ये करण्यात आलेला आहे, शारीरिक पात्रता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची हाईट सर्वात महत्वाचा मुद्दा आहे ते की तुमची हाईट विद्यार्थी मित्रांनो 165 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे. आणि जे बदल झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो एसटी कॅटेगरीतील मुलांसाठी म्हणजेच अनुसूचित जमातीत विद्यार्थी मित्रांनो या मुलांसाठी बदल करण्यात आलेला आहे. त्यांना आता 165 ऐवजी 160 त्यांची उंची असली तरी ते पोलीस भरतीसाठी पात्र ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो सर्वात महत्वाचा मुद्दा आणि मुलं 100 वेळा कमेंट करून विचारत असतात, सर्वच व्हिडिओवर विचारत असतात की सर वयोमर्यादा काय असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सध्या तरी वयोमर्यादेत काही फारसा बदल झालेला दिसत नाही. कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 28 वर्ष असणारे उमेदवार पोलीस भरतीसाठी पात्र असतील. परंतु काही घटकांना वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या प्रवर्गानुसार वयोमर्यादा खालील प्रमाणे असेल. तर ते मी तुम्हाला वाचून दाखवतो विद्यार्थी मित्रांनो. तर खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 28 असणार आहे. मागास प्रवर्गासाठी 18 ते 33 असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रकल्पग्रस्त उमेदवारासाठी 18 ते 45 असणार आहे. माजी सैनिक सेवेतील कालावधी अंतिम 3 वर्ष इतकी सूट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. अनाथ उमेदवार 18 ते 33 वर्ष, भूकंपग्रस्त 18 ते 45 वर्ष, खेळाडूंसाठी 18 ते 33 वर्ष, पोलीस पाल्य 18 ते 33 वर्ष, गृहरक्षक म्हणजेच होमगार्ड याच्यासाठी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो 18 ते 33 वर्ष असणार आहे. आणि महिला उमेदवार यांच्यासाठी 18 ते 33 वर्ष असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महिलांसाठी जे एसटी कॅटेगरीत येते त्यांच्यासाठी आता उंची 155 सेंटीमीटर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे पोलीस भरती 2025 जी येणारी भरती आहे यात एसटी कॅटेगरीच्या पुरुषांसाठी आणि महिलांसाठी विद्यार्थी मित्रांनो 5 सेंटीमीटर इतकी सूट मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही आजची पोलीस भरतीची नवीन अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्या चॅनलवर तुम्हाला पोलीस भरती, वनरक्षक भरती, एसटी महामंडळ भरती व तसेच ज्या भरती 12वीच्या बेसवर निघत असतात त्या भरतीविषयी आलेली अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. तर तुम्ही नवीन असाल आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तुम्ही सतर्क राहा, आपला व्हिडिओ पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराज.